नमस्कार. कधी विचार केलाय का की आपण जे पुण्यकर्म करतो त्याचं फळ, त्याचा आनंद आपल्याला फक्त याच आयुष्यात मिळतो की मृत्यूनंतरही काहीतरी असतं? आज आपण याच विषयावर बोलणार आहोत, पुण्यकर्मांच्या दुहेरी सुखाबद्दल. ही गोष्ट आहे एका खूप मोठ्या, श्रीमंत, दानशूर व्यक्तीची, त्याच्या मरणाच्या दारात उभ्या असलेल्या मुलीची आणि तिच्या शेवटच्या काही शब्दांची, ज्यांनी सगळ्यांनाच चक्रावून टाकलं. असं काय म्हणाली होती ती? चला तर मग ही गोष्ट नीट समजून घेऊया. हे कुटुंब होतं अनाथपिंडिकांचं आणि त्यांची ओळखच होती त्यांची दानशूर वृत्ती. म्हणजे त्यांच्या उदारतेची ख्याती सगळीकडे पसरलेली होती. त्यांच्या उदारतेचा आवाका किती मोठा होता याचा अंदाज घ्यायचा असेल तर फक्त एक गोष्ट लक्षात घ्या. त्यांच्या घरी दररोज तब्बल 2000 भिक्खूंना भोजन दिलं जायचं. विचार करा, रोज 2000. घरातला हा जो दानाचा मोठा कार्यक्रम होता ना, तो सांभाळण्याची जबाबदारी मुलींवर होती. आधी मोठ्या मुलीने सांभाळलं, मग मधल्या मुलीने, आणि शेवटी ही जबाबदारी आली धाकट्या मुलीवर, सुमन देवीवर. आणि हे नाव फार महत्वाचं आहे, कारण या तिन्ही बहिणींमध्ये सुमन देवी आध्यात्मिक साधनेत सगळ्यात पुढे होती. आणि इथेच या गोष्टीत एक अनपेक्षित, दुःखद आणि तितकंच गूढ वळण येतं. झालं असं की सुमन देवी खूप आजारी पडली. तिची प्रकृती खालावत गेली आणि तिचे शेवटचे क्षण जवळ आले. तिच्या शेवटच्या क्षणी तिने तिचे वडील अनाथ पिंडिक यांना जवळ बोलावलं. त्यांनी तिच्याकडे पाहिलं आणि ती फक्त एकच शब्द बोलली. ती म्हणाली, लहान भावा. आता जरा विचार करा. स्वतःच्या वडिलांना लहान भावा म्हणून हाक मारणं, अनाथ पिंडिकांना तर धक्काच बसला. त्यांच्या मनात काय आलं असेल? त्यांना वाटलं की आपली मुलगी शेवटच्या क्षणी शुद्धीवर नाहीये, ती काहीतरी बळळतेय. आणि ह्याच विचाराने त्यांचं मन दुःखाने आणि चिंतेने भरून गेलं. मुलीच्या त्या शेवटच्या शब्दांनी अनाथ पिंडिकांना प्रचंड अस्वस्थ केलं. हे कोडं काही केल्यास सुटत नव्हतं. त्यांच्या मनाला शांती मिळत नव्हती. आणि मग या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी ते थेट गेले बुद्धांकडे. बुद्धांनी त्यांचं सगळं ऐकून घेतलं आणि त्यांना आधी धीर दिला. ते म्हणाले, तुमची मुलगी सुमन देवी तिचा शेवटच्या क्षणी पूर्णपणे शुद्धीत होती. तिचं मन अगदी स्थिर होतं. आता बघा, या उत्तराने तर अनाथ पिंडिकांचा गोंधळ आणखीनच वाढला. जर ती शुद्धीत होती तर मग असं का म्हणाली? आणि मग बुद्धांनी त्या कोड्याचं खरं उत्तर दिलं. आणि हे उत्तरच या संपूर्ण कथेचं सार आहे. तर हे कोडं कसं सुटलं? बुद्धांनी समजावून सांगितलं की सुमन देवीने लहान भाऊ का म्हटलं, याचं कारण होतं तिची आध्यात्मिक पातळी. बघा, अनाथ पिंडिक हे सोतापन्न होते, म्हणजे ते ज्ञानाच्या मार्गावरचे एक प्रवासी होते. पण त्यांची मुलगी सुमन देवी ही सकदगामी या पुढच्या अवस्थेला पोहोचली होती. म्हणजे ती मुक्तीच्या कितीतरी जवळ होती. त्यामुळे आध्यात्मिक प्रगतीच्या दृष्टीने ती तिच्या वडिलांपेक्षा मोठी होती, वरिष्ठ होती. म्हणूनच तिने त्यांना लहान भाऊ असं संबोधलं. हाच विचार अधिक स्पष्ट करण्यासाठी बुद्धांनी एक गाथा सांगितली. ही गाथा मूळ पाली भाषेत आहे, ती आपण ऐकूया. इध नंदती पेच्च नंदती, कतपुण्यो उभयत्थ नंदती, पुण्य मे कतंती नंदती, भियो नंदती सुगतीम गतो. आता या सुंदर गाथेचा अर्थ काय आहे? याचा अर्थ आहे की जो पुण्यवान व्यक्ती आहे तो या जगातही आनंदात राहतो आणि मृत्यूनंतर परलोकातही आनंदात राहतो. तो दोन्ही ठिकाणी आनंदी असतो. का? कारण मी पुण्यकर्म केलं आहे हा विचारच त्याला आनंद देतो. आणि जेव्हा त्याचा पुनर्जन्म एका उच्च चांगल्या जगात होतो तेव्हा तर त्याचा आनंद आणखीनच वाढतो. या गाथेत एक खूप महत्वाचा शब्द आलाय, तो म्हणजे सुगती. सुगती म्हणजे काय? तर एक सुखद अस्तित्व, एक उच्च लोक. हाच तो परलोकातला मोठा आनंद ज्याबद्दल या गाथेत सांगितलं आहे. तर मग या संपूर्ण गोष्टीतून आणि बुद्धांच्या त्या गाथेतून आपण काय शिकायचं? इथेच आपल्याला पुण्यकर्माच्या दुहेरी आनंदाची संकल्पना समजते. हा दुहेरी आनंद म्हणजे नक्की काय? बघा, पहिला आनंद आपल्याला याच जन्मात मिळतो. मी काहीतरी चांगलं केलं आहे याचं जे समाधान मिळतं ना, तो हा पहिला आनंद. आणि दुसरा आनंद जो त्यापेक्षाही मोठा आहे तो मिळतो मृत्यूनंतर, सुगतीमध्ये, म्हणजे एका उच्च लोकात पुनर्जन्म होऊन मिळणारा परमानंद. सुमन देवीने तिच्या कर्माने आणि साधनेने नेमका हाच दुहेरी आनंद अनुभवला होता. शेवटी ही कथा आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावते. या जगात आणि मृत्यूनंतरच्या जगात ह्या दोन्ही ठिकाणी आनंद मिळवणं याचा नेमका अर्थ काय? आपली आजची कर्म आपल्या वर्तमानाला आणि भविष्याला कसा आकार देतात यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे.